ताईंनो दादांनो श्री स्वामी समर्थ. मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली सांबार. त्यासाठी मी इथे 2 मोठे डब्बे तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्याच निम्मे भागामध्ये त्याच्या निम्मे भागामध्ये मी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे काय करायचं, मी रात्री ना भिजत टाकलेलं होतं. हे ना 5-6 तास आहे ना, सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत टाकलेलं होतं. तर हे मी आहे ना 5-6 तास आहे ना डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहे आणि सकाळी दळून घेतलेलं आहे आणि आता आपण बनवणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण सोडा घालणार आहोत. सोडा बनवायच्या वेळेसच घालायचा शक्यतो. त्यानंतर करायचं आणि घट्ट पण नाही. हे पहा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे ना गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये ना पाणी टाकलेलं आहे. ते उकळू द्यायचं चांगलं. त्यानंतर आपण आहे ना इडलीचे भांडे घेतलेलं आहे, त्याला आहे ना आपण तेल लावून घेणार आहोत. असं हे पहा, असं तेल लावल्यानंतर आपण हे इडलीचं बॅटर आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. असं नाही का. आता हे जे आहे ना आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत. हे पण भांडे ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर आपण याला आहेत ना झाकण लावून घेणार आहोत. असं नाही का. आता हे 15 मिनटं आहे ना शिजवून घेणार आहोत. मी इकडे आहे ना सांबारची तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी ना मी इथे आहे ना कांदा आणि हिरवी मिरची आहे ना भाजून घेतलेली आहे थोडीशी. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर. त्यानंतर इथे सेंधव मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच. त्यानंतर इथे फुटाण्याच्या डाळ घेतलेल्या आहेत थोड्या. त्यानंतर शेंगदाणे. तुम्हाला दोन्ही पण एक टाकायचं असेल तर एक पण टाकू शकतं. मी दोन्ही पण टाकलेले आहे. त्यानंतर टोमॅटोचे 2 पीस घेतलेले आहे. त्यानंतर इडली चटणी गोड आंबट लागण्यासाठी इथे मी ना असे चिंच आहेत ना, चिंचच्यामधले आहे ना चिंचके काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर इथे लसूण घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी खोबऱ्याचा पीस घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी मोहरी घेतलेली आहे छोटी साईजची. तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी वापरू शकतात. त्यानंतर इथे जिरा घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपण 4 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे. त्यामध्ये ना आता ही मिरची ते काप होते ना ते टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्यानंतर लसूण, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर हा खोबऱ्याचा किस, त्यानंतर ह्या फुटाण्याच्या डाळ्या, त्यानंतर ही चिंच,
त्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर टोमॅटो, त्यानंतर हे मीठ. आता हे ना आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे ना आपलं बारीक करून झालेलं आहे. बनवलेलं सामान याला फोडणी देण्यासाठी ना आपण इथे ना पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये ना आपण तेल टाकून घेणार आहोत असं. आता हे तेल टाकलं की हे ना गरम होते. आता तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये ना आता कढीपत्ता टाकून घेणार आहोत आपण. मोहरी ते पण टाकून घेणार आहोत आपण त्यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता आपले हे सांबार तयार आहे. आता आपण 15 मिनिटानंतर बघूया इडली तयार झाली का आपली. हे पहा आपली किती छान इडली तयार झालेली आहे. असं टूथपीस टाकून बघायचं, प्लेन जर आली ना तर समजून घ्यायचं शिजलेली. आता आपण हे ना खाली काढून घेणार आहोत. थंड होऊ द्यायला आपण. हे बघ आता ही इडली ना आपण अशी ना हे बघ अशी काढून घेणार आहोत. हे बघ किती छान झाली, किती मऊसूर झाली. आपली इडली सांबार तयार. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.